नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला मालवण ट्रिपचा सिरीज 2 पार्ट आले तर मालवण ट्रिपचा दिवस दुसरा. 2 पार्ट तर येणार. मालवण ट्रिपचा दिवस दुसरा. काल आम्ही वॉटर स्पोर्ट्स नाही केले, ते आज करणार. आणि त्याच्यानंतर मग बघूया संध्याकाळी क्रिकेट वगैरे परत, किंवा कोणत्या तरी मंदिरामध्ये जाणार. चला बघूया पुढची आजची धमाल. गाईड आमच्या पुढे, आम्ही त्याच्या मागे. तो स्कूटीवाला आम्हाला गाईड करतोय आणि आम्ही झाला आता पाण्यात. बनाना राईड, स्कूबा राईड, जाणार डायरेक्ट पाण्यातून असं पकडून जाणार रंगीबिरंगी, डायरेक्ट रंगीबिरंगी. आम्ही करणार पॅरासेलिंग करायचे. त्यातच आहे का? अच्छा, गावात मग आम्ही उडणार. काय समजली हो? मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा मी जातो दुरून. एक वर्ष सके बोला तो मन पंछी बन के डोला, तूने मन का द्वार जो खोला, मन कामातूनच गेला. कसा पिसारा फुलला फुलला, मेरा मन ये पागल झाला. शो गाईज, चला आम्ही आलोय दांडी बीचला. हे आमचे सुधीर साहेब, सुधीरजी ढोले, मुक्पेचे आमदार, कार्यसम्राट आमदार आहेत ते. आणि हे आमचे मुक्प्याच्या आमदारांचे अकाउंटंट श्री रोशनजी श्रीखंडे, हे आज अकाउंटिंग करणार तिथे. आमचा आमदार मायनस मध्ये. आमदार इमोशनल डॅमेज. दांडी बीचला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी आम्ही स्कुबा पॅरासेलिंग करणार. आणि समोर जो दिसतोय तो आपला राज्याचं अभिमान सिंधुदुर्ग किल्ला, आणि या बाजूला महाराजांचा स्टॅच्यू आहे जो लास्ट टाइम पडलेला पण आता पुन्हा उभा राहिले. आता ड्रोन असतं तर मस्त शूट आले असते. मी काका होणार, मी पार्टी देणार. चलो गाईज, आम्ही बीचवर जाऊया. चला गाईज, सगळे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी जाम जोरात चालू आहे तिथे. तारकर्ली बीचपेक्षा तरी गर्दी पसरलेली आहे, पण तारकर्लीला एकाच ठिकाणी. मग तारकर्ली जास्त शांत वाटतं आणि स्वच्छ पण आहे. किल्ल्यावर जायला भेटलं पाहिजे, पण त्याला त्या बाजून जायला लागतं. इथून जातात की नाही माहिती नाही. त्यांना परत याच्या लग्न झाले. इकडे येऊन तो आता दुःख व्यक्त करतोय. आमचा काय स्कुबा होणार नाही वाटतं आज, कारण सुद्याला जायचे 50 फूट पाण्यात, आणि त्याला डायरेक्ट गॉडझिला जिथे राहतो तिथे जायचं आहे. आणि इथे 10 फूट पाण्यात गेलं तरी पण हे बघा मित्रांनो, साक्षी वहिनीचं नाव काढतोय. पहिले महेश
हा MS काढला MS महेशन साक्षी बाबू बदाम काढ बदाम जागा कधी झाला हा महेशन साक्षी असं का दोन हात मित्रांनो मला चहाची तलब लागले यार चहा पाहिजे यार चहा पाहिजे व्हिडिओ ना हे गाडी बघ It was at this moment that he knew he fucked up. सो गाईज आम्ही चाललो आता स्कुबा करायला काय आपलं काय ठरलं आता आपण स्कुबा करतो चम वेटिंग आहे किती वेळ क्राऊड गाईस बघा सिंधुदुर्ग किल्ला किती जवळ आहे घेतला तर 1-3 तासाची वेटिंग आहे आपण एक आपला स्कुबा करू बाकीचा आपण राईड आपण आपल्या आजूबाजूला पण करू प्रदीप खाली येतो इथे येऊ का समोर पुढे समोर जाते ती पुढे न्यायला येणार तुला ओके तशात मित्रांनो आपण आज आलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूलाच हा बघा चालला बघा नुसता रात्रभर फिरतोय नुसता बीचवर असं कधी बीच बघितलाच नाही ए रोशन कुठल्या बीचवर जायचं तुला दांडी बीचवर आपल्या मग आपल्या बापाच्या नावावर केला तू इमोशनल डॅमेज धरा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मग दारा धरा 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 माझा डुक्कर पळाला कोणाचे मग दारा मैं मुकद्दर का सिकंदर शाहरुख खान बन गया था दोस्त चला सहलीला जायचं सहलीला गाईस आम्ही चाललो बोटीन आम्ही बोटीन चाललो आपण याला सोडतोय हे बघा ते एकत्र एकलं झाले आपण चिवदान दिलेलं आहे चिवदान गाईस ही आपली बोट आहे आता आम्ही चाललो स्कुबाला चलो गाईस हाती वाचला का हर्षद पुढे चला आपण नाही पकड मला स्वदेश स्वदेश We are ready to go in the boat. चलो आपण स्वदेश पिक्चर बाय बाय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आम्ही डोलकर आवाज करा काही सगळं युट्यूबला जाणार आहे चला गाईज आम्ही आता चाललोय होडीमध्ये काहीच आम्ही आता चाललोय पाण्याच्या आतमध्ये ही होडी नाही जहाज आहे तुम्ही आतापर्यंत आम्हाला बघितलं असेल कधीतरी पाण्याच्या वरती बघितलं असेल पाण्याच्या मिडल मध्ये बघितलं असेल पण आज आम्ही पूर्णतः पाण्याच्या आतमध्ये जाणार आणि मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड दाखवणार पण आहे काहीच नाही वाचा चला राजा कॅमेरावर उडू पैसे फायदा आहे का काहीच गड जेजुरीचे आम्ही रहिवासी हा गड जेजुरीचे आम्ही रहिवासी गड जेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियानं द्यावी भरून नाहीतर देवा मी जातो दुरून मल्हारवारी मोतियानं द्यावी भरून नाहीतर देवा मी झालं मी पण जायचो खाली याच्याबरोबर खूप जणांची वेटिंग आहे इथे म्हणजे आपले 3 तास जाणार गंगे
गाईज मासा काय चुना पडली काय चुना हा हे गलगल्या मासा हे थांब तो साडे का पत्र्या मग फळ आहेत त्याला पडले खातो का द्राक्ष आहेत. हे माशांचं चकडे आपला हाती जाईल ना खाली 2 हाती एकदाच जाणार आहेत खाली. कोण अगं बाबा. जायचं भीती वाटते का हा भीती वाटते काय काय वाटतंय भीती वाटते का फर्स्ट ट्राय वा क्या ऍक्टिंग कर रहा माझा 8 वेळा झाले तरी पण मी एकदा आठव्याला झाले तो स्कुबा क्या बात है सर क्या बात है सर क्या बात ये बात है अरे सर क्या बात है सध्या तरी जाम भारी वाटते. आतमध्ये गेल्यावर फाटणार आहे, मजा वाटणार आहे. बघू आता किती वाटते. काय डायलॉग मारलाय वा 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 सगळ्यांचे पहिले फीडबॅक घेतात हे आता बोलतात भीती नाही वाटत आहे पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडी थोडी भीती आहे बाय बाय तुम्ही मज्जा केली आम्ही करतो आता कवड्या मासा भेटला आम्हाला कवड्या मासा भेटलाय भाऊच्या धक्क्यावर मी आहे मायऱ्याने टाकला मायऱ्या कोण आहे आपल्यात मयूर टाकू शकत वा चालू ठेवू का सगळे नको बंद कर मध्ये It was at this moment that he knew. He fucked up. प्रिव्हेट कॉप्या सगळ्यांना सांगत होतो ऑल द बेस्ट नको देऊ त्याला खाली ऑल द बेस्ट नको देऊ होय ते मास्क पे बच्चा मास्क फक्त पे Hello, how are you? I am under the water. Please help me. Here too much raining. रोशा स्वप्नील कसं वाटलं नाही दुसरं राऊंड मारला असेल ना पूर्ण हा मग संपला माया मूर्ती आहे विठ्ठल सुमित ए सुम्या खाली नाही ते नंबर ते नाही पडणार खाली गेला असं नको गोरा लगेच गोरा आणते एक नंबर कसं वाटलं तुम्हाला एक नंबर. काय काय खाली मॅसेज आहे दुसरा पुढे पुढे येऊ नको एक माणूस आमचा पहिला गेलेला आलेला आहे या ब्लॉगरचे मालक एक नंबर एक वेगळं जग आहे पाण्यामध्ये आणि मला एक मूर्ती दिसली आहे रुक्मिणीची मूर्ती आहे ते म्हणतात महाराजांच्या काळातली असेल महाराजांच्या काळातली असेल मूर्ती ती पाण्याच्या खाली आणि डेंजर एक्सपिरियन्स आहे तिकडे सुकाय बघ अध्यक्ष कसं वाटलं अध्यक्ष लय भारी ना तू काय चालूच ठेवला का रे ते कट कोण मारणार मी मारणार सारखे सारखे ना तिघ जण चौघ जण एकच गेली चला आपला प्रदीप चालला होता
असं समजून भारी एक्सपिरियन्स होता पण ते पकडण्यापर्यंत ठीक होता. तिकडे गेलं तरी काही दिसत नव्हतं. दिसत नव्हतं ना, आपला बजेट होतं, बघत नाही आपण, सरळ बघतो ना नुसतं. मला एक मिनिटं त्याच्यासाठी लागला का नाही कसं वाटलं मूर्ती दिसली इथे, मूर्ती दिसली तुम्हाला? मी केला व्हिडिओला 2 वेळा केला. मी असं केला, अरे तुम्ही जात नाही असं केला. अशा प्रकारे आपला स्कुबाचा एक्सपिरियन्स झाला आहे, मस्त मजा वाटली. पण आपला सुम्या काय जात नाही आणि पाब्या पण जात नाही अजून इथेच आहे. सुम्या गेला फायनली. बघू कसा होतोय म्हणजे इथे डायरेक्ट डुबवला ना तिथे, एकदम प्रेशर पाब्या. वेट जास्त आहे, जात नाही खाली, डायरेक्ट खाली जायला बोलतो. ते देव मासा गेलाय पाण्यात. दादा दादा कसं काय इकडे ना, काय केला सांग ना, काय केला? अरे ह्याच्यात सांग काय केला? पाणी गेलं, नाकात पाणी गेलं. पब्या डुक्कर आला. अर्जुन अरे याच्या चेहऱ्यावर पाणीच नाही. काल बाब्या अरे वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. बोलायला पण थोडं आपल्या एवढं भारी भारी. आता हे बिटकू मासा आला. पट्टू झाला, पट्टू दोस्त पाहिजे आला का? काय काल घेऊन यायचं ना मी एखादा. प्रकारे आपला स्कुबा डायव्हिंगचा पण एक्सपिरियन्स झालेला आहे इथे. आणि आता जाऊया परत, आपण बघूया काय करायचं पुढे. हा आता अनप्लॅन्ड असणार आहे आणि वॉटर ॲक्टिव्हिटी आम्ही कॅन्सल केल्या कारण नॉट वर्थ इट. इथल्या इथे अलिबागसारख्या नाही आहेत जो शॉर्ट डिस्टन्सला नेऊन तिथं फिरून आणतात, पैसे वाया घालत अर्थ नाही आहे. हे बघा, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवान. अरे मला लक्षात खूप मजा आली. सगळी वरती गेले, मी एकटाच खाली. माझ्या अशी फाटलेली, पण फायनली आला तू बोलो मला इथंच सोडला. आता 2 गेले, जास्त उशीर ठेवला, पैसा वसूल झाला. फिरवला पण त्याने आणि 1-2 मासे हाताला पण लागले. काही अशा प्रकारे कॅमेरामॅन
मला मासा पकडायचा होता. माझ्या चड्डीत गेलेला त्यांनी काढला, त्याने हाकलला देतो. 2 मासे भेटले लागला माझ्या तिथं. कोणच दिसत नाही, मी इकडे तिकडे परत आता बीच मित्रांनो हे बघा, गाडी बस पार्किंगला लावलेली, पण आता भरती आली आहे आणि बस पाण्यात अडकली. कशी बाहेर काढतील ते माहिती नाही. लवकर आला तर बरं आहे. गाडी एवढे टायर गेलेत खाली. आता निघेल कशी माहिती नाही. भरती आले आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी तिथे टाकलेल्या आणि बघा दोन्ही बाजूने भरती वाढत चालली आहे. टायरच्या एवढे आतमध्ये गेले. अरे धक्का मारत आहे का? चिक्कल होईल, ते अजून खाली जाईल. बाबा बाजूला आता आम्ही चालू जेवायला. आतमध्ये शिकणं आली. 2 hours later. 20 मिनटं शो गाईज. आता आम्ही परत चाललो बीचवर. रोज बीचवर मज्जाच मज्जा. आता जाऊन आम्ही मस्त क्रिकेट खेळणार परत. त्या क्रिकेटचे फुटेज कसं घेऊ झालं 20 मिनिटात. सो गाईज, आता आपण आलो आहे तारकर्ली बीचला सनसेट बघायला. काय समजली आता आम्ही आलो तारकर्ली बीच. हा बघा, हा इथे दिसतोय तुम्हाला. मित्रांनो, मुलांची मैत्री आणि मुलींच्या मैत्रीमध्ये भरपूर फरक आहे. आम्हा मुलांचं कसं असतं, जी वस्तू एक जण घेईल तीच सगळे घेतात. तसं मुलींचं तसं नसतं. मी ब्लॅक घेतला तर ते व्हाईट घेणार, तिने व्हाईट घेतलं तर ती ब्लॅक घेणार, आणि तिने ब्रँडेड घेतलं तर ते अजून दुसरं ब्रँडेड घेणार. तर आमचं बघाल तुम्ही इथे, हे बघा, रोशन त्याची चप्पल, माझी सेम. त्याच्यानंतर आमची पॅन्ट पण बघा सेम. काल पण आमचा ड्रेस सेम होता. फोटोग्राफर आहे आमचा स्वागत. काय सीन आहे मित्रांनो, बघा ना. छान रस्ता भरलेला समुद्र आणि सूर्यास्ताची वेळ. काय व्ह्यू. हे फक्त आपल्या कोकणात दिसू शकतो.
त्यान भशामल मिठीत न कळत बिजली सम लख लखले ग दिसला मग तो देवकी नंदन दिसला मग तो देवकी नंदन अनमी डोळे मिटले ग अनमी डोळे मिटले ग मी मज हरपून बसले ग मी मज हरपून हे गाईज आता रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही निघालो ॲक्च्युली आता कंटाळा आला तर चालतच निघालो, गाड्या ठेवल्या तिकडं. चहा प्यायला आलो आहे, चहाच नाही दिसत इथे कुठे. पुढे काहीतरी दिसतं. वास. बघा, बघू शकतो तुम्ही ट्रॅफिक. ट्रॅफिक बघा. ते असे मोठे मोठे बसवले आहेत ना, वाट लावून टाकतात वाटतं, अख्खी ट्रिपची वाट लावून टाकतात. सो गाईज आता आम्हाला पाहिजे कॉफी. 14 तास ट्रॅफिक होते, 14 तास. किती तास? काय करायचं? आणि आम्हाला हवं आहे तर चहा, कॉफी. चहा भेटत नाही, 2 दिवसापासून चहा शोधतोय, चहा नाही भेटत आहे. कॉफी पण नाही भेटत आहे, चहा पण नाही भेटत आहे. कुठे भेटेल पुढे? आणि ते मी सहकार्य पण करत सहकार्य पण नाही करत ते. भेटलं का तिथे नाही का? मित्रांनो तुमचे 4 ठिकाणी 8 वाजता इथे 8 वाजता चहा देतच नाही, कुठंच चहा देत नाही 8 वाजता. नुसतं जेवण, नुसतं जेवण. त्यांची रिएक्शन अशी ते समोर त्याची बिंदास का चालली त्याची. हा बोलतो, हा एवढी खटली, हा बोलतो एवढी मोठी बस घ्यायची आला. हा चालवणार कशी अशी अशी चालवणार? स्वप्न बघायची कधी. ठीक आहे, मोठं स्वप्न बघ, पण आपली मोठी आहेत त्याने होणार नाही, समजलं? मित्रांनो 2 दिवस झाले आम्हाला मालवणला येऊन आणि आज आम्हाला चहा भेटतोय इथे ह्या टायमाला रात्रीच्या 8 वाजता. तो अगोदरचा पहिले आपल्याकडं रात्रभर चहा चालू, चहा बुर्जी चालूच, आणि इकडे चहा नाही, नुसता जेवण. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा मालवण ट्रिपच्या दिवस 3ऱ्यामध्ये. आणि आज आहे 26 जानेवारी, सकाळचे वाजलेत 6:45 आणि आम्ही आता इथून डायरेक्ट चाललो आहे गणपतीपुळेला. आणि मग गणपतीपुळेचं दर्शन घेऊन स्ट्रेट अवे टू होम. सो बघूया आजचा दिवस कसा जातो आहे. भारत माता की भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया. कर उठा 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 रे उठा, सकाळ झाली कोकण. हे दुर्लाल भारत माता की जय. आनंद कंदा प्रभात झाली, आनंद कंदा प्रभात झाली, उठी सरली राती, उठी सरली राती. शो गाईज, आता आम्ही लांजाला आलो आहे नाश्ता करायला. जिलेबी फाफडा खातो मस्तपैकी. हे बघा आपले काका, वरिष्ठ काका आपले समोसे घेत आहेत. काय पब्लिक हे जाईल तिथे सारखेच आमची पोरा कुठे सुधारायची. काय घेतो सुम्या? सुम्या काय घेतो? चला थोडाफार नाश्ता केला आहे आम्ही. आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आवळे गणपतीपुळे ना बेब्स. हॅलो, तुमचा ताब्या आमच्या राजू ते. हत्ती नाही, आमचा तबेला तुमच्या हत्तीत आहे.
आम्ही रथासाठी वापरला. एक डुक्कर पण बसवलंय. एक हत्ती रथासाठी वापरलाय आम्ही. तो चांगला आहे पण हा सुद्याला त्रास देतो. आला हे असलं राजूचा किंडा करून फायदा नाही. आमच्या ताब्यात आहे आम्हाला राजूत. आमचा राजू पाठवा आम्हाला परत. याला घेऊन द्या. कानोले मी 3 शिफ्ट करेल बोला. आपण बँक मागून लुटूया. हे आमचा अध्यक्ष जरी तिकडे गेला असेल तरी त्याला पण आम्हाला फॉलोच करायचंय. माहिती का तुम्हाला गोष्ट? अध्यक्ष असला मुलगा आला व्हाईट गाडीमध्ये बसला फॉलोच करायचं. ऐकलं का? आता अध्यक्ष त्या गाडीत जाऊन पण आम्हाला फॉलो करतो. विचार करा या गाडीची किंमत काय. अध्यक्ष राणी. गणपती पोळ्याचं दर्शन देवदेवतांचा महाल कोकण लाल परीचा प्रवास कोकण चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण तर मित्रांनो फायनली गणपतीपुळेला पोहोचलो आहे. पण 26 जानेवारी असल्यामुळे ट्रॅफिकचे वांदे आहेत आणि पार्किंगचे पण वांदेच आहेत. बघूया पार्किंगला आता ॲडजस्ट करून लावली. आता दर्शन घेऊया. गणपतीपुळेला आलो तर खरं पण गर्दी बघा खूप जास्त गर्दी. कुठे मयूर कुठे? बाकीचे कुठे आहेत? बरोबर आहे 20 रुपये आले. मोरया. मित्रांनो हे आहे गणपतीपुळ्याचं मंदिर आणि खूप सुंदर दर्शन झालं. आणि आता स्टोरेज संपत आला आहे तर ब्लॉग पण इथे संपवतो. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब आणि शेअर सांगायचं नको. शेअर करा आणि या सुंदर नोटवर संपवतो इथे ब्लॉग. चलो बाय.